नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडी लॉजी या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरिझन्स या पोयमचे वॉर्मिंग अप तसेच चिटचॅट ऍक्टिव्हिटी बघितलेली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कंपॅरिझन्स या पोयमचं एक्सप्लेनेशन बघून घ्यायचं आहे। ही पोयम कोणी लिहिली आणि ह्या पोयम मध्ये पोएट किंवा पोएटेसला नेमकं काय सांगायचं आहे हे आता आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे बघायचं आहे। तर सर्वात आधी मी हे पोयम वाचून घेते। बघा काय लिहिलेलं आहे ह्या पोयम मध्ये। कंपॅरिझन्स म्हणजे काय होते? कंपॅरिझन्स म्हणजे होते तुलना। एखाद्या गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टीशी करणे म्हणजेच होतो कंपॅरिझन। फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, big as a dinosaur, small as a nail, fierce as a tiger, gentle as a lamb, sour as a lemon, sweet as jam, dry as the desert, wet as the sea, square as a house, round as a pea, cool as a cave, warm as toast, noisy as a road drill, white as a ghost, strong as an ox, big as kitten, hard as a rock, soft as a mitten, dark as a tunnel, light as the moon, night time, midnight, daytime, noon, tall as a giant, short as an elf, crooked as a mountain path, straight as a shell. The world is full of opposites, so think of some yourself. म्हणजे इथं काय, ही पोयम दिलेली आहे, इथं एकाची तुलना दुसऱ्याशी केलेला आहे। आता आपल्याला याचं एक्सप्लेनेशन तसेच मराठीमध्ये अर्थ बघून घ्यायचा आहे। फास्ट ॲज स्पेसशिप म्हणजे काय होते? अवकाश यानासारखे वेगवान। आणि स्लो ॲज अ स्नेल, गोंगल कैसारखे संथ किंवा हळुवार। बिग ॲज अ डायनासोर, डायनासोर सारखे खूप मोठे महाकाय। स्मॉल ॲज अ नेल, तर खिळ्यासारखे अगदी लहान। फियर्स ॲज अ टायगर म्हणजे टायगर सारखे भयंकर, वाघासारखे भयानक किंवा घाबरण्यासारखं। तर जेंटल ॲज अ लॅम्ब म्हणजे कोकरासारखे गरीब किंवा शांत असणारे। सोर ॲज अ लेमन, लिंबासारखे आंबट। स्वीट ॲज जाम म्हणजे मुरब्ब्यासारखे गोड। ड्राय ॲज द डेझर्ट, वाळवंटासारखे कोरडे। वेट ॲज द सी, समुद्रासारखे ओले किंवा आर्द्र। स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी, घरासारखे चौकोनी, वाटाण्यासारखे गोल। कूल ॲज अ केव, गुहेसारखे थंडगार, तर टोस्ट सारखे गरमागरम। नॉयजी ॲज अ रोड ड्रिल म्हणजे खोदकाम करणारी जी मशीन असते तिच्यासारखं कर्णकर्कश आवाज करणारी। तर क्वाइट ॲज अ घोस्ट, तर भूतासारखे शांत। स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, बैलासारखे मजबूत। वीक ॲज किटन, तर मांजरीच्या पिलांसारखे कसे असतात? कमजोर किंवा नाजूक। हार्ट ॲज अ रॉक म्हणजे दगडासारखे कठीण। तर सॉफ्ट ॲज अ मिटन, तर मिटन म्हणजे हातमोजे, हातमोज्यासारखे मुलायम। डार्क ॲज अ टनेल, बोगद्यात जसा प्रकारे अंधार असतो तशा बोगद्यातील अंधारासारखे। तर लाईट ॲज द मून, चंद्रासारखे प्रकाशमान। नाईट टाइम, मिडनाईट रात्रीची वेळ, मध्यरात्र। दुपारची वेळ, दुपार म्हणजे दिवसाची वेळ, दुपार। टाल ॲज जायंट, शॉर्ट ॲज अन एल्फ म्हणजे राक्षसासारखे महाकाय किंवा खूप मोठे। तर परीसारखे इवलेसे। क्रूक्ड ॲज अ माउंटेन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल। क्रूक्ड म्हणजे नागमोडी वळण। कुठला नागमोडी वळण असते? तर पहाडावरचे किंवा डोंगरावरचे नागमोडी वळण। तर लाकडाच्या फळीसारखे अगदी सरळ। द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स, हे जग खूप वेगवेगळ्या गोष्टींनी भरून गेलेले आहे। सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ, आता तुम्ही शोधा तुम्हाला इथे काय दिसते। तर अशा प्रकारे हे एक मोठं, त्याचं अपोजिट छोटं, एक लहान एक मोठं, अशा प्रकारे इथं काय केलेलं आहे?
तुलना केलेली आहे एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीसोबत. म्हणजेच इथं नेमकं काय केलेलं आहे, या पोएम मध्ये काय दिलेलं आहे की डायव्हर्सिटी इन युनिव्हर्स, म्हणजे आपल्या युनिव्हर्स मधली, आपल्या जगामधली विविधता इथे एकत्र केलेली आहे. आणि ही विविधता आपल्याला कशाची आठवण करून देते, तर ही विविधता, इथली वेगवेगळी माणसं आपल्याला आठवण करून देतात की इथली विविधता जी आहे, इथल्या वेगवेगळ्या थिंग्स आहेत, वेगवेगळी माणसं आहेत, ते आपलं जग एक परिपूर्ण जग बनवण्यासाठी काय आहे, मदत करतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एक परिपूर्ण आणि सुंदर जग बनवण्यासाठी गरजेच्या असतात, ह्या पोएमद्वारे सांगितलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं कोणतं फिगर ऑफ स्पीच येईल, कारण इथं एका गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टीशी केलेली आहे, म्हणून इथं फिगर ऑफ स्पीच येईल सिमिली. सिमिली म्हणजेच काय, उपमा अलंकार, तर इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात सिमिली फिगर ऑफ स्पीच. तर अशा प्रकारे आपण ही पोयम देखील अभ्यासलेली आहे. त्याच्यातले रायमिंग पेअर्स आता आपण बघून घेऊया. जसं की स्नेल, नेल, काय आहे, स्नेल, नेल, हे रायमिंग पेअर्स पण आहेत इथे. तशाच प्रकारे आपण बघू सी पी, काय आहे इथे, सी पी. कीटन, मिटन, काय आहे इथे, कीटन. मून, नून. तर एल्फ, शेल्फ. एल्फ म्हणजे काय होते, परी, आणि शेल्फ म्हणजे काय होते, लाकडाची फळी. नंतर आहे शेल्फ आणि इव्हरसेल्फ. शेल्फ, युअरसेल्फ. तर अशा प्रकारे आपण इथे रायमिंग पेअर सुद्धा अभ्यासलेले आहेत. त्याच प्रकारे इथं कोणता फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे, तर इथं फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे सिमिली. आणि ह्या पोएम मध्ये ही पोएम कोणी लिहिलेली आहे, तर अनोनिमस, म्हणजेच याचे जे पोएट किंवा पोएटेस आहेत ह्या अज्ञात आहेत, आपल्याला माहिती नाही आहेत. परंतु ही खूप सुंदर अशी आपल्याला पोएम त्यांनी सादर केलेली आहे. आणि यामधून त्यांनी कोणता संदेश दिलेला आहे, काय आहे सेंटर ऑफ थीम, काय आहे याची, तर डायव्हर्सिटी इन युनिव्हर्स. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या थिंग्स, अगदी छोट्यातली छोटी का असे ना, मोठ्यातली मोठी असेल, तर ह्या सगळ्या ज्या थिंग्स आहेत, आपलं हे जग, आपलं हे युनिव्हर्स एक ब्युटिफुल युनिव्हर्स बनवायला काय करतात, मदत करतात. असा इथून संदेश आपल्याला ह्या पोएमद्वारे त्यांनी दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ही पोएम अभ्यासलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला यावरील मार्जिनल क्वेश्चन्स तसेच वर्कशॉप देखील अभ्यासायचे आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच वेगवेगळी नवीन माहिती अभ्यासण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.